फिजिओथेरपी दिन सोहळ्यास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। भारत सरकारने बनविलेल्या अलाइड हेल्थ केअर वर्गाचा राष्ट्रीय आयोग हा फिजिओथेरपिस्ट वर्गासाठी एक नवी वाट असून या वाटेच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्ट वर्गाला योग्य तऱ्हेने रुग्णसेवा करता येऊ शकते, असे मत राष्ट्रीय पातळीवरील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर विशाल पेटले यांनी व्यक्त केले। रविवारी अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या वतीने जागतिक फिजिओथेरपी दिनावर स्थानीय आरजी सभागृहात प्रथम पश्चिम विदर्भीय फिजिओथेरपी संमेलन संपन्न झाले। यात पश्चिम विदर्भातील बहुतांश फिजिओथेरपिस्ट वर्गाने सहभाग घेत यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थ केअर प्रमोशन द रोड अहेड फॉर फिजिओथेरपी प्रॅक्टिस या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील डॉक्टर विशाल पेटले बोलत होते। यावेळी द्वितीय प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील डॉक्टर आशिष अग्रवाल होते। अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट चे अध्यक्ष डॉक्टर दर्शन लड्डा, सचिव डॉक्टर प्रणव पाथरकर, महासचिव डॉक्टर दुर्गा लड्डा, कोषाध्यक्ष डॉक्टर विद्याधर वनवे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर कैवल्य पारसकर आदींच्या उपस्थितीत संपन्न या फिजिओथेरपी संमेलनात डॉक्टर पेटले यांनी भारत सरकारने केलेल्या नॅशनल कमिशन फॉर अलाइड हेल्थ केअर प्रोफेशन या कायद्याची सांगोपांग माहिती देत या कायद्यामुळे फिजिओथेरपिस्ट वर्गाला न्याय मिळाला असल्याचे स्पष्ट केले। यानंतर सत्र नागपूर येथील ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी रोल ऑफ फिजिओथेरपी इन स्पोर्ट इंजुरी या विषयावर विवेचन केले। खेळातील अपघातात फिजिओथेरपिस्ट वर्गाचे किती मोलाचे योगदान व महत्त्व आहे याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा विश्वात फिजिओथेरपिस्टचा हा एक मोलाचा टप्पा असून तो या विश्वातील अत्यावश्यक घटक मानला जातो। या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी फिजिओथेरपिस्ट वर्गाची या क्षेत्रातील चमकदार कामगिरी, विश्वास, प्रामाणिकता व दीर्घ अनुसंधान या गुणाची शिडी लागली असल्याचे यावेळी सांगून फिजिओथेरपिस्ट दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा प्रदान केल्यात। सर्वप्रथम गणेश वंदना व मान्यवरांच्या स्वागताने या कार्यक्रमाचा थाटात प्रारंभ करण्यात आला। या कार्यक्रमात अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण संपन्न झाले। असोसिएशनचे मावळते अध्यक्ष शिव गांधी यांनी नूतन अध्यक्ष दर्शन लड्डा यांना अध्यक्षपदाचा पदभार सोपविला। यावेळी नूतन अध्यक्ष दर्शन लड्डा यांनी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर केली। या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉक्टर दर्शन लड्डा, सचिव डॉक्टर प्रणव पाथरकर, महासचिव डॉक्टर दुर्गा लड्डा, कोषाध्यक्ष डॉक्टर विद्याधर वनवे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर कैवल्य पारसकर आदी कामकाज बघणार आहेत। कार्यक्रमात या दिनाचे औचित्य साधून अनेक वर्षापासून जिल्ह्यात फिजिओथेरपीची सेवा सर्वप्रथम गतिमान करणारे ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर जवाहर बगडिया यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर किरण देशमुख यांचाही गौरव करण्यात आला। या सोहळ्यात वर्ल्ड फिजिओथेरपी डे हा जागतिकरित्या साजरा केला जातो 8 तारखेला 8 सप्टेंबरला प्रत्येक वर्षी। मुख्यतः जागतिक लेवलवर वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ फिजिकल थेरपीने हा दिवस डिसाईड केलेला असतो आणि तेच पूर्ण जगावर पालन केलं जातं। तर आपल्या भारतात देशात देखील आपण हा दिवस 8 सप्टेंबर म्हणून भौतिक उपचार तज्ञांसाठी म्हणजे वर्ल्ड फिजिओथेरपी डे हा ऑब्झर्व करण्यात येतो। या अंतर्गत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, वेगवेगळे जे संस्था आहेत किंवा वेगवेगळे जिथे फिजिओथेरपी असोसिएशन्स आहेत ते सगळे काही ना काही इव्हेंट ठेवतात। त्याच अनुषंगाने आज अकोला फिजिओथेरपी असोसिएशनच्या द्वारे हा प्रोग्राम आज ठेवण्यात इथे आलेला आहे। याच्यात प्रमुख व्याख्याते डॉक्टर विशाल पेटले म्हणजे मी आणि डॉक्टर आशिष अग्रवाल नागपूरवरून इथे आलेलो होतो आणि आम्ही आपल्या या प्रोग्राममध्ये आपल्याला विषयावर माहिती दिलेली आहे। तसंच यांचा ॲन्युअल हँडओव्हर हा अकोला असोसिएशन फिजिओथेरपीचा आज करण्यात आलेला आहे। त्यांनी या निमित्ताने इथे नवीन जे काही पदाधिकारी आहेत त्यांना हा पदभार देण्यात आलेला आहे आणि अकोला असोसिएशन फिजिओथेरपीबद्दल मी या बाबतीत आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आहे आणि त्यांना पुढच्यासाठी माझे विशेष प्रतिसाद देता हूं। थैंक यू। वर्ल्ड फिजियोथेरेपी डे ये 8 सितंबर को हर साल मनाया जाता है। बेसिकली अभी इंडिया के अंदर में फिजियोस जो काम कर रहे हैं उसके लिए बहुत महत्वपूर्ण दिन हो गया है। पहले कैसे मेडिकल प्रोफेशनल के अंदर में अलग अलग वैरायटी नहीं होती थी, अब फिजियो का रिकग्निशन बहुत तेज़ी से बढ़ रहा है। अकोला एसोसिएशन ऑफ फिजियोथेरेपी ने हमको इस चीज़ के लिए नागपुर से इनवाइट किया। मैं डॉक्टर आशीष अग्रवाल, मेरे साथ में डॉक्टर विशाल पटले थे, उनने अपनी भूमिका इसमें मांडी।
मेरे को डॉक्टर दर्शन लड्डा के लिए स्पेशली बोलना है कि अकुला आश्वाना फिजियोथेरेपी जिस तरह से एकत्र होकर काम कर रहा है और वर्ल्ड फिजियोथेरेपी डे के लिए इतना सुंदर प्रोग्राम उन्होंने ऑर्गेनाइज किया, उस चीज़ के वो बहुत बधाई के पात्र हैं। वो और उनकी पूरी टीम, उन्होंने जिस तरह से इस पूरे प्रोग्राम को ऑर्गेनाइज किया है और जिस तरह से सबको एक साथ में, सभी सीनियर्स को और सभी जूनियर्स को एक साथ में बांधने की कोशिश किया है, ये बहुत इंपॉर्टेंट मैसेज आ रहा है।